नमस्कार, मी डॉक्टर सौ अनघा कुलकर्णी. हॅपी हेल्दी लाईफ ॲट होम या आपल्या चॅनलवरती हेल्थ टिप्स असतात, ब्युटी टिप्स असतात, तसंच मोटिवेशनल टॉक सुद्धा असतात. गप्प बैस, चुप बैस, अजिबात बोलू नकोस, आवाज कमी कर, असं आपण बऱ्याच वेळेला हे शब्द आपल्या आजूबाजूला ऐकत असतो. आपणही घरात हे शब्द अनेक वेळा उच्चारत असतो. बऱ्याच वेळा हे शब्द आपण आपल्या लहान मुलांना उच्चारत असतो, नवरा आपल्या बायकोला म्हणत असतो, बायको आपल्या नवऱ्याला म्हणत असते. आणि आजूबाजूला एखादं भांडण जर का आपण बघत असलो रस्त्यामध्ये, तर अशा वेळेला सुद्धा हे असं आपण बोलणं ऐकत असतो. गप्प बैस, चुप बैस, हे वेगवेगळ्या प्रकारांनी बोललेलं असतं बरं का. म्हणजे कसं की समजा समोरच्या व्यक्तीला आपल्याला एखादी गोष्ट सांगायची नाहीये, अगदी साधी गोष्ट, आपल्या घरातल्या नवऱ्याला आपल्याला एखादी गोष्ट सांगायची नाहीये आणि मुलाला, आपल्या छोट्या मुलाला ती माहिती आहे, आणि मग तो आल्या आल्याच सांगायला लागतो, बाबा बाबा हे आज असं असं झालं. मग लगेच आपण त्याला डोळे वटारतो आणि म्हणतो, बोल नको, बोलू नको, किंवा सांगू नको, सांगू नको, असं आपण म्हणतो. म्हणजे सायलेन्स, सायलेन्स, अजिबात सांगू नकोस. म्हणजे ही गोष्ट आपल्याला लपवायची वडिलांच्या पासून, म्हणून आपण सांगत असतो की बोलू नको. तर म्हणजे बऱ्याच वेळेला आपण जे काही वेळेला की नाही असं भरभर भरभर समोरच्या व्यक्तीशी बोलत असतो, आपल्याला काहीही मॅटर माहीत नसतं आणि त्या ठिकाणी काहीतरी गप्पा चालू असतात. मग अशा वेळेला आपण तिथं जातो आणि तिथल्या गप्पांमध्ये आपण रस घेतो आणि भराभरा बोलायला लागतो. मग आपल्याला त्यातलं काही माहीत सुद्धा नसतं आधी काय बोललेलं आहे, तरी आपण आगाऊपणे त्या ठिकाणी बोलायला लागतो आणि त्या ठिकाणी आपल्याला पटकन कोणीतरी म्हणतं, थांबा जरा, तुम्हाला काय माहीत नाही, जरा बोलू नका. आपला अपमान होतो त्यावेळेला, परंतु आपण जरा जास्तच उत्साहाने हे केलेलं असतं ना, बोलणं, मध्ये मध्ये बडबडणं. कारण की आपल्याला कुणालाही, म्हणजे महिलांनाच असं नाही, सगळ्यांना ही आतून एक उर्मी येते की बडबडायचं, बोलायचं, नको त्या ठिकाणी बोलायचं, तोंड घालायचं मध्ये, असं हे सगळं आपल्याला इच्छा होते कोणीतरी बोलत असताना. तर हे आपण कधी बोललं नाही पाहिजे. म्हणजे अति बोलणं हे नेहमी घातक असतं. नको असलेल्या ठिकाणी बोलणं हे सुद्धा घातक असतं. अशामुळे काही वेळेला आपलं जी इम्प्रेशन असतं आपलं ते वाईट पडू शकतो. आणि यासाठी कधी काय बोलावं याच्यापेक्षा कुठे बोलू नये हे आज आपण बघणार आहोत. बऱ्याच वेळेला कसं की रस्त्यावरती काही ना काहीतरी भांडणं वगैरे चाललेली असतात, आपण बघतो, आणि ती मागून कोणतरी बघतो, सगळं जमाव जमलेला असतो, कोणतरी दोन व्यक्ती मोठमोठ्याने बोलत असतात किंवा काहीतरी पडापडी झालेली असते. आणि अशा वेळेला नवीन येणारी व्यक्ती तिथं जाऊन विचारते, काय झालं, काय झालं, काय झालं. आणि तिथं असणाऱ्या व्यक्तीला, ती खरं तर अगदी 2च मिनिटं आधी आलेली असते त्या ठिकाणी, त्याही व्यक्तीला काही माहीत नसतं, परंतु आजूबाजूच्या लोकांच्या बोलण्यावरून किंवा शब्दांवरून ती व्यक्ती एक आपल्या मनामध्ये एक 4 वाक्य योजते आणि ती आपल्याला सांगते. म्हणजे आपल्याला माहीत नसलेल्या ठिकाणी, माहीत नसलेल्या व्यक्तीकडून आपल्याला जर ती काही माहिती मिळाली तर ती चुकीचीच असू शकते बऱ्याच वेळेला, किंवा अर्धवट असू शकते. म्हणून अशा ठिकाणी जाऊन आपण बोलू नये, कारण ती माहिती आपण घेतो आणि इतरांना देतो. म्हणजे अर्धवट माहिती किंवा आपल्याला एखादा विषय माहीत नसला तर त्याबद्दलची माहिती आपण कुणालाही देऊ नये, कुणाकडनं घेऊ नये. अशा ठिकाणी आपण कीप मम, म्हणजे सायलेन्स, म्हणजे शांत राहिलेलं कधीही चांगलं असतं. आपण ऐकून घेतलेलं कधीही चांगलं असतं. आपण या ठिकाणी आपली प्रतिक्रिया देणं योग्य नसतं. म्हणजेच आपण या ठिकाणी बोलू नये. आपल्याला अर्धवट जी माहिती असते त्यावरून आपण काही अफवाही पसरवू नयेत. माणसाचा हा स्वभाव आहे, आपल्याला जसं काही फार माहिती आहे, 2 शब्दावरून, 2 वाक्यांवरूनच आपल्याला खूप माहिती आहे असं आपण दाखवतो आणि आपण सगळ्यांना ते सांगायला लागतो की आज तिथं तिथं असं असं झालं होतं. हे शेजाऱ्यांच्या भांडणामध्ये तर हमखास होत असतं. 2 शेजारी भांडत असतात, कोणीतरी अचानक तिसरं येतं, ते चौथ्या व्यक्तीसमोर जास्त वेळ थांबत पण नाही, तिथं मॅटर त्यांना सॉल्व्ह पण करत नाही, नुसतं ऐकतात आणि एखादी घटना घडलेली बातमी कशी द्यावी त्या पद्धतीने जाऊन कुणाला तरी काहीतरी सांगतात. आणि अशी ही बातमी दिल्यामुळे किंवा चुकीची बातमी दिल्यामुळे
गैरसमजूत होऊ शकते, एखाद्या व्यक्तीचं नुकसान होऊ शकतं, एखाद्या व्यक्तीबद्दल गैरसमजूत पसरू शकते आणि जी काही घटना घडलेली असते त्याबद्दल चुकीची माहिती पसरवली जाते. म्हणून असं अचानक जर का आपण एखादी माहिती घेतली तर त्याबद्दल कुणालाही बोलू नये. पण माणसाचा तो स्वभावच आहे, माणूस जाऊन शेजारी पाजारी सांगतोच, असं असं झालं, असं असं झालं. खरं तर ती माहिती योग्य नसते किंवा पूर्ण माहीत नसते, तरी सुद्धा असं बोलणं आणि बोललं जातच. हे असं कधीही बोलू नका. संपूर्ण माहिती करून घ्या एकतर काय झालेलं आहे आणि मग आपली प्रतिक्रिया द्या, ते सुद्धा विचारलं असेल तर. बऱ्याच वेळेला आपण घरामध्ये, आपल्या ऑफिसमध्ये, बाहेर, आपल्या फ्रेंड सर्कलमध्ये, आप्तेष्ट नातेवाईकांच्यामध्ये आपल्याला काहीतरी एखादं सर्वजण बोलत असतात, आपल्याला न विचारताच आपण त्या ठिकाणी प्रतिक्रिया देतो आणि आपल्याला त्यातला काहीच मॅटर माहीत नसतं आणि चुकीची प्रतिक्रिया देतो, आपण चुकीची माहिती देतो. किंवा बऱ्याच वेळेला आपल्याला खूप सारं माहिती आहे असं दाखवण्यासाठी आपण खूप बोलतो तिथं. त्यामुळे आपल्याबद्दल इम्प्रेशन अतिशय वाईट पडू शकतं. बऱ्याच वेळेला ऑफिसमध्ये तर हे असंच होतं की आपलं इम्प्रेशन पडावं, आपल्याला किती माहिती आहे हे 4 लोकांना कळावं, यासाठी लोक बोलत असतात. तसंही बोलू नका. बऱ्याच वेळेला एखादी न्यूज असते, ती न्यूज आपण आपल्याला जसं काही त्यातलं खूप माहिती आहे यासारखं आपण बोलतो, तेही बोलणं खूप चुकीचं आहे. म्हणजे अर्धवट माहिती घेऊन काही बोलू नका. अचानक एखाद्या ठिकाणी गेला असाल, तिथं काही आधी बोलणं चालू असेल तर त्यामध्ये आपलं तोंड खुपसू नका आणि त्या ठिकाणी आपली मतं देऊ नका. कारण की आपल्याला जर का मतं विचारली नसतील आणि जर का आपण त्या ठिकाणी मतं दिली तर लोक आपला अपमान करू शकतात. कारण की बऱ्याच वेळेला आपण त्या ठिकाणी आपल्याला निमंत्रण नसतं त्या ठिकाणी बोलण्यासाठी, त्या मीटिंगसाठी, आणि त्या ठिकाणी आपल्याला एखादी गोष्ट माहीत असते म्हणून आपण बोलायला जातो. मात्र या अशा ठिकाणी जर का तुम्ही बोललात आणि तिथल्या लोकांना ते आवडलं नाही तर आपला अपमान होऊ शकतो. म्हणजे या ठिकाणी आपल्याला कोणीतरी तुम्ही गप्प बसा असं पटकन म्हणू शकतं. त्यामुळे अशाही ठिकाणी बोलायला जाऊ नका. बऱ्याच वेळेला कसं असतं की अगदी बायकांना नाही, सगळ्यांनाच ही सवय असते. आपण आपल्या घरामध्ये सुद्धा साधी गोष्ट असते, एखादी गोष्ट परत 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 तीच बोलतो आणि समोरची व्यक्ती इरिटेट होते. सांगितलंय ना एकदा, परत परत काय तेच, असं आपल्याला अगदी सहजपणे लोक बोलतात. तर ही एक अतिशय वाईट सवय प्रत्येकालाच असते की एकच गोष्ट परत परत बोलायची. म्हातारी माणसं एकच गोष्ट सारखी 30-30 बोलतात तर आपल्याला किती इरिटेट होतं. तर आपण सुद्धा, मुळात आया सुद्धा, आपण लहान मुलांना इतक्या वेळेला उपदेशाचे डोस पाजत असतो. आपल्याही घरामध्ये इतक्या वेळेला आपण तीच गोष्ट बोलत असतो. पण तसं बोलणं सुद्धा खूप चुकीचं आहे. एकदा बोललं तरी तोच परिणाम होणार आहे, 10दा बोललं तर उलट समोरची व्यक्ती इरिटेट होते आणि त्यामुळे जो चांगला परिणाम व्हायला पाहिजे तो सुद्धा होत नाही. साधी गोष्ट आहे, कॉटवरती ओला टॉवेल पडलेला आहे, टाकलायस बघ तो उचल, टाकलायस बघ तू उचल. आपण एकदा सांगितलं तरी समोरची व्यक्ती उचलायचं असेल तर उचलते, नाही तर उचलत नाही. आपण 10 वेळा सांगितलं तर पडू दे तिकडं म्हणून मुलं अक्षरशः ते न उचलताच तिथनं निघून जातात. काही वेळेला काय ग वैसे बघावं तेव्हा हिची हीच रखरखच असते म्हणून उलट बोलणाऱ्या व्यक्तीलाच माणूस पुन्हा एकदा दोष देतो. म्हणजे एक गोष्ट जर का आपण परत परत सांगायला लागलो, म्हणजे आपल्याला काय वाटतं, आपण परत परत सांगितलं की समोरच्या व्यक्तीला ती चांगली कळेल किंवा चांगलं डोक्यामध्ये जाईल आणि लक्षात राहील असं वाटतं. पण तसं काही होत नाही. जेव्हा आपण एखादी गोष्ट परत परत सांगतो त्यावेळेला त्या गोष्टीकडे दुर्लक्षच जास्त केलं जातं. त्यामुळे अशाही ठिकाणी परत परत तीच गोष्ट रिपीट करू नये. फक्त अभ्यास करताना तीच गोष्टही रिपीट करून बोलली पाहिजे किंवा रिपीट केलं पाहिजे. पण नॉर्मल आयुष्यामध्ये तुम्ही एकच गोष्ट सारखी बोलणं हे अजिबात चांगलं नाही, त्याचा अजिबात चांगला परिणाम होत नाही. आणि एक तुम्हाला शेवटचं सांगते की आपण रागावतो, आपण रागाच्या भरात जे काय बोलतो ना ते पण खूप चुकीचं बोलतो. जेव्हा आपल्याला खूप राग येतो, भांडाभांडी होते किंवा वादावादी होते किंवा आपल्याला एखादी गोष्ट पटत नाही, एखाद्या गोष्टीला आपण प्रतिक्रिया करतो, एखाद्या व्यक्तीने आपल्याला अपमान केला म्हणून आपण चिडतो, समोरच्या व्यक्तीचा काही दोष असला तर आपण चिडून बोलतो, रागावून बोलतो.
अगदी लहान मुलांना सुद्धा आपण असंच करत असतो. तर आपल्याला जेव्हा राग येतो त्यावेळेला आपण बऱ्याच वेळेला मोठ्या आवाजात बोलतो, अपशब्द उच्चारतो आणि त्यामुळे त्या रागाचा जो परिणाम व्हायला पाहिजे समोरच्या व्यक्तीवरती तो अजिबात होत नाही. त्यामुळे खूप जास्त जेव्हा राग येतो किंवा काही ठिकाणी भांडणं होतात, अगदी आपण बघत असतो शेजाऱ्यांची भांडणं, नवरा बायकोंची भांडणं, सासू सुनेची भांडणं, त्यावेळेला एक व्यक्ती गप्प राहिली तरच ते भांडण थांबतं. समजा दोन्हीही व्यक्ती खूप जोरजोरात बोलायला लागल्या तर ते भांडण थांबत नाही. म्हणजे अशा ठिकाणी जेव्हा भांडण आणि तिसऱ्याही व्यक्तीने त्या ठिकाणी जाऊन बोलू नये. फारच जर का एखादी गोष्ट फार हातगाईवर आली तर तिसऱ्या व्यक्तीनं तिथं हस्तक्षेप करावा, परंतु आपलं मत देऊ नये, काहीही जाऊन शहाणपण शिकवू नये. कारण की बऱ्याच वेळेला आपण पेपरमध्ये वगैरे वाचत असतो की 2 व्यक्तींचं भांडण असतं, तिसरी व्यक्ती जाते त्या ठिकाणी आणि तिसऱ्या व्यक्तीलाच त्या ठिकाणी काहीतरी घात होतो किंवा तिसऱ्या व्यक्तीवरच एखादं विघ्न येऊन बसतं. आणि बऱ्याच वेळेला पहिल्या 2 व्यक्ती पुन्हा एक होतात आणि तिसरी जी व्यक्ती आपण म्हणतो ती जर का त्यामध्ये पडली किंवा काही बोललं तर तिचं बोलणं मात्र लक्षात ठेवलं जातं किंवा हिचा काय संबंध होता ह्याच्यात पडायचा असं म्हटलं जातं. म्हणून अशाही ठिकाणी अजिबात बोलू नये. आणि एक महत्त्वाचं म्हणजे लहान मुलांना आपण सुधारण्यासाठी, त्यांना त्यांचं भविष्य चांगलं घडावं यासाठी आपण बऱ्याच गोष्टी सांगायचा प्रयत्न करतो, बऱ्याच त्यांना सूचना देत असतो. तर त्याही सूचना वेळ काळ बघून द्यायला पाहिजेत. म्हणजे समजा एखाद्या मुलीची काही चूक असेल किंवा मुलाची आपल्या काही चूक असेल तर ती लगेच प्रतिक्रिया देऊ नका. त्याचा काहीही उपयोग होत नाही, उलट आपल्यातला दुरावा वाढण्यातच त्याच्यात मदत होते. अगदी नवरा बायकोच्या ह्याच्यामध्ये सुद्धा समजा नवरा अगदी घरी उशिरा आला, तुम्हाला कुठेतरी बाहेर जायचं असेल तुम्हाला दोघांना, तर अशा वेळेला उशिरा आला तर लगेच त्याच्याशी इतका उशीर का झाला, तुम्हाला कळत नाही का, किंवा मी कधीपासून वाट बघतीये असं फडाफडा बोलण्याच्या ऐवजी आता उशिरा आलाय ना, त्याच्या पुढे जर का तुम्हाला जायचं असेल तर जाऊन या, आल्यावरती सांगा, शांत झाल्यावरती, तुमचा राग शांत झाल्यावरती की असं असं मी खूप आधीपासून बसले होते, तुम्ही मला फोन करून सांगायचं ना ॲटलिस्ट की मला उशीर होणार आहे म्हणून. असं तुम्ही गोड बोलून सांगितलं पाहिजे. कारण की जर का तुम्ही लगेच ती प्रतिक्रिया दिली तर तुम्ही रागाच्या भरामध्ये चुकीचे शब्द उच्चारता आणि ती परिस्थिती सगळी बिघडून जाते. यासाठी रागाच्या भरामध्ये कधीही बोलू नका. म्हणजे आज मी तुम्हाला कधी शांत बसलं पाहिजे, कधी मौन राखलं पाहिजे, कधी गप्प बसलं पाहिजे किंवा कोणत्या वेळेला बोलू नये या गोष्टी मी आज तुम्हाला सांगितल्या. असंच तुम्हाला जर असं काही सुचलं आणि काही नवीन की अशा वेळेला आपण खरंच काही बोलू नये, त्याचा परिणाम चांगला होत नाही, अशा वेळेला मौन राखलेलंच बरं असतं किंवा गप्प बसलेलंच बरं असतं, असे जर का तुम्हाला काही प्रसंग आठवत असतील किंवा वाटत असतील सांगावेसे तर कमेंटमध्ये जरूर सांगा. धन्यवाद.